नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। गुणवरे गोखळी दरम्यानच्या रस्त्यावरती एक धक्कादायक घटना घडलेली आहे। आज दिनांक 2 जुलै रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास या दोन महिला आहेत। या महिलांच्या गळ्यामधील जे दागिने होते ते अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी हिसकावून नेले आहेत। आज सकाळी आज दिनांक 2 जुलै रोजी पहाटे 5:15 वाजण्याच्या सुमारास या दोन महिला भगिनी आपल्या गुणवरे गावाकडून गोखळीकडे याच रस्त्याने सकाळच्या मॉर्निंग वॉक साठी निघाल्या होत्या। यामध्ये वनिता धनाजी आडाव आणि सविता भारत आडाव या दोन महिला भगिनी गुणवरे बाजूकडून गोखळी बाजूकडे मॉर्निंग वॉक साठी निघालेला असताना एका दुचाकीवरती 3 युवक आले आणि यांनी गाड्या आडवी मारून या दोन महिला भगिनींना अडवले आहेत। यानंतर त्यांच्या हातातला सतुराचा दाग दाखवून त्यांच्या गळ्यामधील जे दागिने होते ते त्यांनी या ठिकाणी, तसेच कानातील काही दागिने होते ते त्यांच्याकडून हिसकावून नेण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हा प्रकार कसा घडलेला आहे। तुमचं नाव सांगा सुरुवातीला। सविता भारत आडाव। काय नेमकं किती वाजता तुम्ही घरून निघाला होता? 5:15 ला घरून निघालेलो, 5:30 ला झाडीमध्ये पोहोचलो आणि शेजारून गाडी आली म्हणून आम्ही दोघी साईडला झालो। साईडला झाली तर आम्हाला दोघींना आडवी गाडी घातली आणि गाडीवरनं उतरली आणि आम्हाला दोघींना कोयते दावून आम्हाला ह्या झाडीत ढकललं। दोघीला, ती तिकडे पडली, मी इकडे पडली, मोबाईल तिसरीकडेच पडला। तुमचं काय दागिने नेलं नेमकं? माझ्याकडे नव्हतंच काय, माझं काय नाही नेलं, तिच्या गळ्यात होतं, कानात होतं। या ठिकाणी तुम्हाला दखलून दिल्यानंतर तुमच्या या ठिकाणी त्यांच्या कोपरालाही लागलेलं आहे। या ठिकाणी तुमचं नाव सांगा। माझं नाव वनिता धनाजी आडाव। आम्ही दोघी चालत येत होतो आणि गाडी पाठीमागून आली आणि आडवी घातली। आम्हाला वाटलं ओळखीची साहित्य म्हणून बोलायसाठी थांबल्यात का काय, की एक जणांनी ह्यांना ढकललं आणि एक जणांनी मला असं इकडे ढकललं आणि मग ती सतूर असा हिथं मारला माडीव आणि मग कानातलं गळ्यातलं काढून घेतलं त्यांनी। काय होतं नेमकं तुमच्या कानात, काय होतं, गळ्यात काय होतं? म्हणजे फुलं आणि वेल होतं आणि चैनीचा म्हणजे घंटन कितीचा होता? साधारण 1.5 तोळ्याचा होता। 1.5 तोळ्याचा होता। हो। यानंतर ते कुठल्या दिशेला गेले? काय आले त्या दिशेने गेले, गावात म्हणजे तिकडूनच गेले, इकडूनच आली होती, इकडूनच गाडी गुणवरे बाजूकडून झाले होते आणि गुणवरे बाजूलाच गेले। याबाबत पोलिसांना काय कल्पना दिली आहे तुम्ही? अमोल पोलीस पाटलांना फोन केला होता, ते बोलले 11 वाजता पोलीस घेऊन येऊ आपण आणि घटनास्थळी जाऊन मग काय ते कारवाई करू। नक्कीच या ठिकाणी साधारणपणे 1.5 तोळ्याचं घंटन आणि त्याचबरोबर कानातील काही सोन्याचं दागिने या 3 युवकांनी सतुराचा धाक दाखवून या ठिकाणावरून नेलेले आहेत। याबाबत पोलीस पाटील अमोल आडाव यांच्याकडे या महिला भगिनींनी तक्रार त्यांच्याकडे माहिती दिलेली आहे। पोलीस पाटील अमोल आडाव यांनी पोलिसांना याबाबतची त्यांना घटना सांगितलेली असून काही वेळातच या ठिकाणावरती पोलीसही येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। नक्कीच खरं तर फलटण तालुक्यातील ही धक्कादायक बाब आहे। पहाटेच्या मॉर्निंग वॉकला या युवकांनी अशा प्रकारचे दागिने सतुराचा दाग दाखवून हिसकावून नेण्याचा प्रकार घडलेला आहे। यामुळे आता फलटण तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील महिला असतील किंवा जे काही ग्रामस्थ असतील सकाळच्या मॉर्निंग वॉकला जाताना सावधानता बाळगणं त्यांनी गरजेचं आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी, गुणवरे, गोखळी रोड, गुणवरे।